गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा पंच आमच्या बाजूला वळतील. तिसरा चेंडू अवांतर. या क्रीडा स्पर्धेमध्ये चौकार षटकार हॅट्रिक खेळा, तुमच्याकडून पारितोषिक. भावी अनेक प्रभावी एक असे आमचे अक्षयदादा आगिवले यांच्याकडून एक पारितोषिक आहे. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, 1000 रुपयाचे पारितोषिक टीम शिरवली साठी. अजून कोणाचं पारितोषिक असेल तर आत्ताच सांगा. 3 धावा धावफलकावर. सुजितला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. वैभवची कॅप्टनशिप आज फार महत्वाची राहील. त्याची कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. सुजितचा बॉल इथे चांगला राहिलाय. चेंडूला डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. खास करून तानाजी आगिवले या टीमचे मेंटॉर नेहमीच राहिलेले आहेत. केडी अर्थात किरण दळवी या टीमसाठी भरपूर चांगलं कार्य त्यांचं नेहमीच राहिलेलं आहे. गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गावातील ग्रामस्थ उपस्थित आहेत. आमचे केंबारी साहेब उपस्थित आहेत आणि केंबारी साहेबांनी सांगितलं साडूचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना, 3 चौकार 3 षटकार. चौकारांना 1000 आणि षटकार हॅट्रिकला 2000. आलाय बहरदार फटका विघ्नेशच्या पाठमधून. चेंडू सीमा पार. चौकार. मेंटॉर तानाजी आगिवले आणि त्याचबरोबर किरण दळवी यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. विघ्नेश आगिवलेच्या अर्धशतकासाठी प्रत्येकी 2-2000 असं 4000चं पारितोषिक. इथे टाकलेला बॉल चांगला फटका. बॅक टू बॉलर, बॅक टू बॅक. हा चौकार. 4 रन. 4. सचिन भोईर आणि जयदादा धस यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार 2000. इथे टाकलेला हा चेंडू वेगात रनआउटची संधी निर्माण झाली. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. लेग बायचा इशारा आलाय कमलाकर भोईर अण्णा यांचा. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 12 या धावफलकावर. आणि साडूचा हाच प्रश्न असेल की तुमचं आयोजन खूप मोठं आहे. आमचा टेंबरे संघ कुठेतरी आता मुरबाडमध्ये कुठं पाहायला मिळत नाही. तुमच्या विभागामध्ये आम्हाला संधी द्या. आणि संधी दिली ना त्यानंतर टेंबरे संघ मला वाटत नाही या मैदानावर आल्यानंतर प्रेक्षक वर्गाची गर्दी पाहायला मिळेल. भरपूर मोठ्या प्रमाणात. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 12 धावा. खास करून राजाराम दादा आगिवले आणि त्यांची धर्मपत्नी भारतीताई हे देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. अण्णा एक बॉल शिल्लक आहे. पहिले 3 बॉल अवांतर आहेत. तदनंतर डॉट 4 4 एक लेगवी फोरची धाव आणि तदनंतर डॉट. एक चेंडू शिल्लक. लास्ट गो. धावफलकावर धावसंख्या 12. इथे कामगिरी. पहिला डॉट आहे का? ओके, पहिला डॉट आहे. षटकाची समाप्ती. ओके. खास करून व्यासपीठावर आपण सचिन दादा बष्टे यांना पाहतोय. त्यांचा विशेष सन्मान मात्र आपण करणार आहोत. मी रामभाऊ आगिवले, रमेश दादा आगिवले यांना विनंती करतो की आपल्या शुभ सन्मान करायचं. सुजित पहिलं षटक अप्रतिम राहिलं. रवी इथे टाकलेला बॉल विघ्नेशच्या पाठमधून आक्रमण. लाजवाब दर्जेदार फटका. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगाया बेहतरीन चौका. 4 रन. थँक्यू. या आल्यानंतर एक नाव सातत्याने घेतलं जातं. नामदेव दादा कडव यांच्या वतीने एक पारितोषिक आहे. विघ्नेशच्या षटकार हॅट्रिक 1100, चौकार हॅट्रिक 500 आणि 30 प्लस धावा केल्या तरी 1100.
इथे बिगेट आडव्या बॅटनं कडवा प्रहार एक टप्पा खा चेंडू सीमा पार. या बॉलवर चौकार आला. अक्षय दादा आगिवले यांच्या वतीनं 1000 आणि तच बरोबर केंबारी साहेब यांच्या वतीनं 1000चं पारितोषिक. 4 रन चौकार. प्रत्येकाचे सन्मान आपण करणारच आहोत, परंतु हा चेंडू महत्वाचा. हो इथे टाकलेला हा बॉल तिथे पाहायचे आपल्याला. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. तिसऱ्या पंचांची घेतली मदत आणि तिथे प्रवीण विशे भावड्या सर उपलब्ध राहतील. काय घडतंय ते आपल्याला पाहायचंय. तेजस हा खेळाडू याला मात्र आता माघारी परतावं लागतंय का ते आपल्याला पाहायचंय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय पाहायचा आपल्याला. DRS याचा वापर केला जातोय. क्रिकेट रसिकांची खूप मोठी प्रचंड गर्दी ची मात्र पाहायला मिळते. ज्या वेळेस संघ खेळतो मॅन्टरच्या भूमिकेत तानाजी आगवले यांना आपण पाहतो, किरण दळवी यांना पाहतो आणि सर्वात जास्त पारितोषिक अक्षय आगवले यांच्या माध्यमातून लागली जात आहेत. आज काय घडणार आहे ते पाहायचं. आज केंबारी साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्याही माध्यमातून भरपूर मोठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा थरार रणसंग्राम जो मात्र पाहतोय रन आउट आहे की नाही त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत. तेजस माघारी जातील की मैदानाच्याच आतमध्ये राहतील ते आपल्याला पाहायचंय. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये सौरभ आणि तेजस भाऊ आहेत. दोघांची चेहरेपट्टी सेम आहे. 12वा खेळाडू म्हणजे जो गावात कमीत कमी ते झाल्यापासून राहतोय. OUT फलंदाज बाद जो खास करून झाल्यापासून तिथेच राहतो त्याला सौरभ आणि तेजस मधला फरक कळत नाही. तर आम्ही नवीन आहेत फलंदाज बाद. नंतर दत्तादादा कडव मुंबई पोलीस यांचा विशेष सन्मान सो मात्र आपण व्यासपीठावर करतो. दत्तादादा कडव आणि कल्पेशजी पष्टे मेजर यांचा विशेष सन्मान. कल्पेश पष्टे मला वाटतं इन ऍक्शन मध्ये त्यांचा सत्कार आपण लास्टलाच करू आज. कल्पेश दादा बरोबर ना. पहिलाच सामना त्यांनी जिंकलेला आहे. त्यांचा लगेचच विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातो. मेजर या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रवीण दादा घोरड मुंबई महानगरपालिका ते देखील उपस्थित आहेत. शिक्षक आहेत. प्रवीण दादा या आपला ही विशेष सन्मान. धापलकावर धावसंख्या 20 स्ट्रायकर इनवर सध्याच्या घडीला आपण पाहताय तो तेजस. पहिलाच बॉल आला मैदानाच्या आत. शिरवलीचा आतंक आणि त्याने खेळलाय हल्ला जबाब फटका चौकार. बाळूदादा भोईर आणि दत्तात्रय आगिवले यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं. अजितदादा कडव, सागरदादा कडव आणि अक्षय आगिवले सर्वांनी व्यासपीठावर यायचंय. कारण खास करून या क्रीडा स्पर्धेमध्ये भरपूर मोठी पारितोषिक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 24. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला रवीला पाहतोय. स्ट्रायकर इनवर फलंदाज तेजस. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. समोर मानिवलीचा संघ खेळतोय आणि इकडे शिरवली. दोन्ही गावं कित्येक वेळा एकत्रित त्यांनी क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. विनायकदादा कडव यांचा देखील विशेष सन्मान आपण जो मात्र व्यासपीठावर करतो. विनायकदादा यांचंही सहर्ष स्वागत. अमोलदादा कडव हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. म्हणजे या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्ही समालोचन कमी करा. संदीप दादा पष्टे, रवी कडव यांच्या विकेट हॅट्रिक साठी किरणदादा दळवी यांच्या वतीनं 2525 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे पहा शिरवलीचं पारितोषिक कुणावर आहे? मानिवलीवर. मानिवलीचं पारितोषिक आहे शिरवलीवर. चेंडू हवेत आणि तिथे कॅच ड्रॉप. चेंडू एक टप्पा खात
सी मा रे शा पार चौकार. मॅन्टॉर पहा व्यासपीठावर आहेत आणि व्यासपीठावरून काही कानमंत्र त्या खेळाडूंना दिलेलं आहे आणि कॅप्टन आज त्यांनी स्पेशली वैभवला बनवलं म्हणजे वैभव तुम्हाला प्राप्त होईल यात शंका नाही आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा टीम जय हनुमान शिरवली. पारितोषिकांची खूप मोठी उधळण आहे. 30+ जर धावा बनवल्या ऑन स्क्रीन आपण पाहताय तानाजी आगवले यांना चेहऱ्यावर थोडेस हास्य वाईट आहेत आज पूर्णपणे वाईट आणि आज त्यांची कामगिरी नेहमीच चांगली राहिलेली आहे. त्यांचंही कौतुक आपण करू. जाव्या मैदानाच्या 30 धावा धावफलकावर मान्यवरांची मोठी मांडळी व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 30 ऑन द बोर्ड 30 धावा. स्ट्रायकर एनवर फलंदाज विघ्नेश. विघ्नेशसाठी खास करून मानिवलीचे विद्यमान सरपंच नामदेव दादा कडव ज्यांनी या क्रीडा स्पर्धेला एक वेगळी क्रेज निर्माण करून दिली आहे. त्यांच्या वतीनं 3 चौकार 500 3 षटकार 1100 30+ धावा बनवल्या विघ्नेशने तर त्यासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक. नेक्स्ट टीमने रेडी राहायचं जय हनुमान आगाशी आणि रावगाव थंडर. सुजित आलेत आता. पहिल्या षटकामध्ये 11 धावा त्यांनी खर्च केल्या. दुसऱ्या षटकात 19. गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. भारतीताई उपस्थित आहेत. खास करून शिवसेनेचं भरपूर चांगलं कार्य नेहमीच राजाराम दादा यांच्या माध्यमातून झालेलं आहे. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहतोय. या क्रीडा स्पर्धेचा आनंद ते घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करूया. 30 ऑन द बोर्ड आम्ही शिरवलीकर चषक या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं सर्वच मान्यवर उपस्थित ऑन स्क्रीन आपण सर्वांना पाहतायत. या क्रीडा स्पर्धेचा आनंद द्विगुणित करतात. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जाव्या मैदानाच्या आत जिथे 30 धावा. शपल झाले. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू इथे चांगला राहिलाय. सुजितने कमालीचीच गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू निर्धाव. गोलंदाज तयार. फुलटॉस फ्लिक आणि तिथे आहे क्षेत्ररक्षक. जबरदस्त त्याचा झेल आणि इथे संपेल विघ्नेश या खेळाडूचा खेळ. फलंदाज बाद. गाणं वाजवलं आणि व्यासपीठावर आमचे दत्ता कडव साहेब उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. विनायक दादा कडव यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक 1000च. म्हणजे पारितोषिकांचे वर्षावे. शिरवली मानिवली किती अंतर आहे? 5 मिनिटच. बक्षीस आता कसं लागलं जातंय हे फार महत्वाचं. कारण आतापर्यंत मानिवलीचे मला वाटतं 3 संघ खेळलेले आहेत. एकाने 1 जिंकलाय, दुसऱ्याने 1 जिंकलाय, तिसरा 1 पराभूत झालाय. परंतु आज 4था संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सागर दादा आज मजा येईल मॅचला. धावफलकावर धावसंख्या 2 बाद 30. रुपेश दादा आगिवले यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1100 रुपये. विकाससाठी नाही सगळ्यांसाठी. गावातला प्रत्येक माणूस आपलाय हे सर्वात महत्वाचं. मैदानाच्या आतमध्ये आला विकास ज्याची बॅटिंग होतीये झकास का ते आपल्याला पाहिजे. मिराज शेख यांचं शुभागमन होतंय. त्यांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. सुजित. चंदूदादा बांगर माजी सरपंच यांची उपस्थिती पाहायला मिळते. विकासाला मैदानाच्या आत. पंचांचा अवांतरचा इशारा व्हाईट बॉल. म्हणजे खास करून मनोज कारवे सर या क्रीडा स्पर्धेमध्ये कमीत कमी 5 कॉमेंटेटर पाहिजे. म्हणजे 3 सन्मानाला आणि 2 कॉमेंटरी करायला. तानाजी दादा पुढच्या वर्षी लक्ष ठेवा थोडंच. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू इथे लाईन पाहिजे.
पंचांचा पुन्हा एकदा अवांतरचा इशारा. सुजितने पहिल्याच ओव्हरमध्ये मला वाटतं 3 अवांतर चेंडू टाकले होते, पुन्हा एकदा 2 टाकलेले आहेत. स्ट्रायकर इनवर विकास, याला आपण पाहतोय विकास आणि त्याच्या जोडीला तेजस. शिरवली वर्सेस गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, चेंडू आलाय डॉट. माझी खास करून विद्यमान सरपंच नामदेवदादा कडव यांच्याकडून या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त पारितोषिक लागलेत. त्यांच्याकडून दोन्ही टीमसाठी चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक 1111 आणि जो खेळाडू 30+ धावा बनवेल त्यासाठी 1111चं पारितोषिक. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव मात्र पाहायला मिळेल. 2 बाद 32 धावा. धापलकावर शांतता, भयान शांतता जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा थरार रणसंग्राम आपण पाहतो. गावातील प्रत्येक मान्यवराची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश दादा उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून बिस्लरी सौजन्य जे मात्र पाहायला मिळत आहे. शॉर्ट आर्म पुल, विकासच्या बॅट मधून फटका, भकास फलंदाज विकास बाद. ज्ञानेश्वर दादा विकासच्या बॅट मधून फटका झकास नाही, भकास. हा, आणि तिथे फलंदाज बाद झालाय. धावपलकावर धावसंख्या 3 बाद 32. म्हणजे गावातील कोणताही संघ असो, ज्या वेळेस आपल्या गावची प्रतिष्ठा पणाला लागते ना, गावात 1 2 3 4 5 10 टीम असो, परंतु प्रत्येकाचा प्रत्येकाला सपोर्ट असतो, हे फार महत्वाचं. 3 बाद 32. वैभव आलेत आता मैदानाच्या आत. कॅप्टन वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. जुगलदादा माडसे काळूबाळूचे मालक यांच्याकडून प्रत्येक चौकाराला आता 500 रुपये, षटकाराला 500. सुनीलदादा कथोरे शिक्षक जिल्हा परिषद, त्यांचं शुभागमन. आणि पहा गर्दी, गर्दीचे आज विक्रम मोडले जातील. माता भगिनी उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि त्यांना डायरेक्ट वरती पाठवलेलं आहे, म्हणजे त्यांच्यासाठीच खास तो कक्ष बनवलेला आहे. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. इथे टाकलेला हा चेंडू, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. शिरवलीचा सामना चालू आहे. शिरवलीतील सर्वच भगिनी उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत. षटकाची होईल समाप्ती. धावपलकावर धावसंख्या 3 बाद 34. 3 षटकांचा खेळ समाप्त. संधी देऊयात डीजे. सभापती कमलाकरजी भोईर साहेब यांचं शुभागमन होतंय. मोस्ट वेलकम. या गावावर त्यांचं नितांत प्रेम राहिलं आणि ते देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. आमचे सर्वच आयोजक तानाजी आगिवले, तदनंतर किरणदादा दळवी, ज्ञानेश्वरजी कडव, अक्षयदादा आगिवले, हे सर्वच मान्यवरांना घेऊन येत आहेत. रविदादा देखील उपस्थित आहेत. रविदादांना विनंती, सर्वांनीच व्यासपीठावर यायचंय. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा 3 बाद 34. क्रिकेटला वेगळं स्वरूप जे मात्र प्राप्त झालंय. आज फायनल डे. आज गर्दीचे विक्रम मोडले जातील या शिरवली गावात. 3 बाद 34 धावा. धावपलकावर मैदानाच्या तेजस, वैभव, विनायकदादा माडसे हे देखील उपस्थित आहेत. फटाक्यांची होती आतिषबाजी आणि किती फटाके आणलेत ते देखील पाहावे लागेल. प्रत्येक मान्यवर आल्यानंतर ही फटाक्यांची आतिषबाजी. माहोल बनलाय, माहोल बनलाय. आम्ही शिरवलीकर चषकाचा बिग धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीन आपण पाहतायत मान्यवरांना. गोलंदाज तयार. फुलटॉस, आडव्या बॅटनं खेळला फटका. गॅप मोठा आहे, धावांना नाही तोटा, परंतु क्षेत्ररक्षण जबरदस्त. 2 धावा या बॉलवर येतील. बॅटर तेजस यांच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या वाढेल ती आता 36. 36 धावा. 36 धावा. धावपलकावर मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावर आपण पाहतोय. सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या वतीने आपण करू. 36. इथे टाकलेला बॉल, हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल.
खास करून मान्य श्री अमोल अशोक कडव मानवली पाडा यांच्याकडून या क्रीडा स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आले, त्यांचं मनापासून आभार. तदनंतर प्रवीणदादा घोरट जे सर आहेत पेशाने, त्यांच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी मदत आली आहे, त्यांचं मनापासून आभार. तदनंतर गोलंदाज तयार आहेत. 4 बाद 36. मेघराज आलेत. मेघ्या मैदानाच्या आत, त्याची कामगिरी कशी होती ते पाहायचं. 4 बाद 36. समोर जेवढे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, थोडस बाजूला व्हा. कल्पेश, तुझ्या बाजूला जेवढे प्रेक्षक आहेत त्यांना सूचना करा. फुल टॉस वेस्ट ऑफ हाईट, इट्स अ बीम, जो मात्र घोषित केला. कल्पेश, आता तुम्ही जिथे थांबलेत त्याच्या इकडल्या बाजूचे प्रेक्षक थोडेसे बाजूला करा प्लीज, सहकार्य करा, कारण मॅच देखील फार महत्वाची आहे. सर्वांना विनंती, थोडस बाजूला व्हा समालोचन कक्षाच्या समोरून. हर्षद, थोडस बाजूला व्हा. धापलेकर धावसंख्या 39. वेस्ट ऑफ हाईट, बीमर आला. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. मेघराज अर्थात मेघ मैदानाच्या आत. मेघ, आज तू कामगिरी केली तर तुझ्या गावामध्ये चर्चा वर्षभर. फ्री हिट आणि फ्री हिटचा बॉल बॅक चेज, तिथे एष्टी रक्षण चांगला झेल परंतु नॉट आउट. डॉट बॉल. कडव यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सूर्यदादा माडसे यांच्याकडून प्रत्येक डॉट बॉल साठी 100. इथे टाकलेला बॉल, रनआउटची संधी निर्माण झाली आहे. मेघ अडचणीत सापडेल का ते पाहायचंय. नो बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला पंचाकडून. 1+1 2 धावा या बॉलवर येतील. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 41. 41 धावा धावपलकावर. मैदानाच्या जय हनुमान शिरवली यजमान संघ या क्रीडा स्पर्धेचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला त्यांच्या जोडीला नेहमीच त्यांचे पाठीराखे राहिलेले आहेत शिवशंभो स्पोर्ट क्लब मानिवली. त्यांचा खेळ कशा प्रकारे होतो ते पाहायचं आपल्याला. 41 लॉस ऑफ 4. 41 धावा. 4 फलंदाज बाद आहेत. हर्ष गोलंदाजी मार्कवर. 4थ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये जारी. 5 षटकं झाल्यानंतर मान्यवरांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत आणि जयनमान आगाशी रावगाव थंडर यांचा टॉस देखील करू. तिथे रन आउटची संधी आणि मला वाटतं तिथे फलंदाज बाद होतील. म्हणजे वैभव आणि मेघराज एका जोडीला एका बरोबरीने कित्येक वेळ राहिलेत, तिथे त्यांचा ताळमेळ पाहायला मिळाला नाही. फलंदाज बाद. तर मानिवलीमध्ये चर्चा होईल, हे फार महत्वाचं. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. स्ट्रायकर एनवर बॅटर आलेत. आता दर्शन, इथे टाकलेला बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम. 1 धाव. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा. बॅकअप चांगलं. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 43 या धावफलकावर. 43 धावा. दोन्ही संघ जरी घरचे असले परंतु आता इथे प्रत्येकाला वाटते मानिवलीने जिंकावं, प्रत्येकाला वाटतंय शिरवलीने जिंकावं. जेवढे शिरवलीचे ग्रामस्थ आहेत त्यांना वाटते शिरवली जिंकावी, जेवढे मानिवलीचे ग्रामस्थ आहेत त्यांना वाटतं मानिवली जिंकावी. इथे टाकलेला बॉल, चेंडू हवेत, जो मात्र पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक आलेत. ओ, तालमेल पाहायला मिळाला ना. आणि जीवनामध्ये ही गोष्ट महत्वाची, जर एका गोष्टीच्या मागे 2 जण लागले तर ती कुणालाच मिळत नाही. इथे धावपलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 1 धाव प्लस रनआउट. 6 बाद 44. भाऊ गणपत चौधरी यांच्याकडून कोणताही फलंदाज या पहिल्या इनिंग मध्ये षटकार खेळत असेल त्याच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज. एकदाच अनाउन्समेंट केली जाईल प्रत्येकाची, हे सर्वांनी लक्षामध्ये ठेवा. 6 बाद 44. 4 षटकांचा खेळ समाप्त.
शेवटचं अंतिम षटक. सुरेश आले दादा गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचं अंतिम षटक जे मात्र पाहायला मिळेल. आमच्या बरोबर हर्षल टोपले सर आहेत. जबरदस्त ऑपरेटिंग त्यांची पाहायला मिळते माऊली लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला कॅमेरामन आमचे अभय खुने सर अर्थात बादशाह भाई आणि तदनंतर मयूर मार्के हे देखील उपस्थित आहेत. दुसरे कॅमेरामन आमचे काशीनाथ सर अर्थात बाळा सर आणि तिसरे कॅमेरामन जयेश सर. इथे राखलेला हा चेंडू भन्नाट वेगाने चेंडू आला डॉट. निर्धाव येताना पाहायला मिळेल. प्रभाव मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे पाडला जाईल ते पाहायचं. महत्वाची लढत आहे. आम्ही शिरवलीकर चषक जो संघ जिंकणार आहे पहिली ट्रॉफी उचलणार आहे तो लखपती बनणार. 1 लाखाचं पारितोषिक. इथे राखलेला हा चेंडू चेंडू हवेत ते एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. दर्शनच्या बॅटमधून एक सिंगल. संघाची धावसंख्या 45 45. 6 फलंदाज आहेत बाद. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आत. सुजीच्या बॅटमधून एक सिंगल आले. आता दर्शन आलेत स्ट्रायकर इनवर. त्याची बॅट कशा प्रकारे बोलेल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. जेडी जयदादा धस यांच्या वतीने देखील षटकार हॅट्रिक साठी 2000चं पारितोषिक. इथे टाकलेला हा चेंडू दुष्काळ पडलाय षटकार चौकारांचा. रनआउटची संधी आणि इथे फलंदाज बाद. विकेट. हा 12वा का ऋग्वेद याची कारण शोधावे लागतील तुम्हाला देखील. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी तुमच्याकडे ते कौशल्य पाहिजे. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण तुमचं कुठेतरी कमी पडले असेल ते तुम्ही दुरुस्त करा. पुढल्या वर्षी तुम्हाला संधी मिळेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या 7 बाद 45. मॅन्टॉर टेन्शन मध्ये जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. सुजित ऑन स्ट्राइक. इथे टाकलेला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा पाहायचा आहे. 1+1 व्हाईट +1. पंचांच्या दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 47. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉल टू गो. कामगिरी कशी होते ते पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल हलक्या हाताने ढकलला. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि रन आउट. फलंदाज बाद. सागरदादा कडव यांच्याकडून पारितोषिक आले. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. त्या 2 बॉलवर 2 विकेट आल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक. सागरदादाने ही क्रीडा स्पर्धा गाजवली. पाणी तर दिलं पण पाणी देत असताना या क्रीडा स्पर्धेत तुम्ही कामगिरी चांगली केली ना तुमच्यासाठी 200 500 1000 ही पारितोषिकं लावलेली आहेत. सागरदादा अजितदादा कुठे आहेत? तुमच्या बरोबर अक्षयदादा उपस्थित आहेत. अजितदादांना बोलवा म्हणजे मजा येते. त्रिमूर्ती जमल्यानंतर मजा येते. खास करून काही विशेष सन्मान देखील आपण हे षटक झाल्यानंतर करणार आहोत. धावफलकावर धावसंख्या 8 बाद 49. 2 चेंडूंचा खेळ बाकी. एक षटकार मारला तर 500 रुपये. पद्मकर आप्पा आता मैदानाच्या बाहेर मारावं लागेल धप्पा तेव्हाच होतील आप्पाच्या गप्पा. पद्मकर आप्पाच्या वतीने षटकारासाठी 500 रुपये. 49 ऑन द बोर्ड. 8 फलंदाज बाद आहेत. एक कामगिरी मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 8 बाद 49. षटकार खेळला 500. 2 षटकार खेळला अजून बक्षीस. गोलंदाज तयार. सुरेश इथे बिगिट केलाय. चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा.
जे मात्र पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने जय हनुमान शिरवली संघाचं अर्धशतक धावफलकावर कंप्लीट आहे. 51 लॉस ऑफ 8. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आता पद्माकर आप्पा यांच्या वतीनं पारितोषिक वाढलंय. शेवटच्या बॉलवर जर षटकार आला तर 1000चं पारितोषिक 1000. कारण धावा महत्वाच्या आहेत. गाव जिंकला पाहिजे ही भूमिका फार महत्वाची. कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होईल ते पाहायचं. शेवटचा बॉल बॅटची एज लागली आहे तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. पंचांचा कोणताच इशारा नाहीये म्हणजे षटक समाप्तीचा इशारा येईल. बॅटच्या साहाय्याने एक सिंगल आहे. संघाची धावसंख्या 52. विजयासाठी शिवशंभो स्पोर्ट क्लब मानिवलीला बनवायच्या धावा त्या 53. विशेष सन्मानाकडे आपण जाऊ. खास करून काही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. आमचे कॅमेरामन फोकस करा. आणि काही विशेष सन्मान आपण करतोय. चंद्रकांतजी बांगर साहेब आणि राजाराम दादा आगिवले यांना विनंती करतो आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते कमलाकर आप्पा भोईर यांचा विशेष सन्मान आपण जो मात्र व्यासपीठावर करतो. चला विशेष सन्मान आपण करतोय. चंद्रकांतजी बांगर आणि राजाराम दादा आगिवले यांच्या शुभ हस्ते कमलाकर आप्पा भोईर यांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीने केला जातो. मान्यवरांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. खास करून तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी तुम्ही देतायत त्याबद्दल तुमचा विशेष सन्मान जो मात्र केला जातोय. तदनंतर रविदादा घागस आणि सुरेशदादा बांगर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण एक विशेष सन्मान करतोय. विनायकदादा माडसे यांचा विशेष सन्मान आपण करतोय. विनायकदादा माडसे चला. विनायकदादा माडसे यांचा विशेष सन्मान. रविदादा घागस सुरेशदादा बांगर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. तदनंतर या मुरबाड तालुक्यामध्ये ज्यांचं नाव खूपच मोठं आहे असे सुनीलदादा कथोरे यांचा विशेष सन्मान आपण करतोय. मी पद्माकर आप्पा आगिवले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सोमात्र करणार आहोत. मान्यवरांचा विशेष सन्मान राजाराम दादा आगिवले यांना विनंती करतो. शिक्षक आहेत आणि शिक्षकांचा हा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीने केला जातो. मान्यवरांचा मनापासून आभार. तदनंतर चंद्रकांतजी बांगर साहेब यांचा विशेष सन्मान आयोजक कमिटीतील मेंबर यांना विनंती करतो. तानाजी आगिवले आपणच हा विशेष सन्मान करायचा आहे. चंद्रकांतजी बांगर यांचा विशेष सन्मान. चला बॅटर चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये मानवली टीम बॅटर पाठवा. हा विशेष सन्मान जो मात्र केला जातोय. तदनंतर बारकू उमवणे साहेब यांचा विशेष सन्मान केला जातोय. मी किरणदादा दळवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बारकू उमवणे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो. मान्यवरांचा विशेष आभार जे मात्र आम्ही व्यक्त करू. आणि खास करून सर्वच शिरवली मधील माता भगिनी उपस्थित आहेत त्यांचा शब्द सुमनाने आम्ही स्वागत करू आणि जाऊया मैदानाच्या आत. चला आता समालोचन कक्षामध्ये गर्दी कमी करायची. आमचे फक्त इथे 2 जे देणगी घेणार आहेत ते त्याच्यानंतर दोन्ही 12वे एवढेच. चला बाकीचे चला. ऑन स्क्रीन आपण पाहतायत या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्व चिमुकले खास करून शिरवलीतून उपस्थित आहेत. माता भगिनी उपस्थित आहेत. ऑन स्क्रीन आपण जे मात्र त्यांना पाहतायत या क्रीडा स्पर्धेचा आनंद जे मात्र घेतात. सोमनाथदादा आगिवले चेअरमन उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत आपण जे मात्र करू. एक सिंगल पहिलं षटक आणि पहिल्या षटकात गोलंदाजी ट्रॅकवर आले तेजस, रवी आणि सुजित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक साठी भावी अनेक प्रभावी एक असे अक्षयदादा आगिवले यांच्या वतीने 1000 आहे विकेट हॅट्रिकला.
ते शिरवलीला. टॉस साठी देखील चला ही विनंती राहील. गोलंदाजी मार्कवर तयार. जय हनुमान आगाशी आणि रावगाव थंडर आपण उपस्थित राहायचं. हरिश्चंद्र शिरोशी ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. चेअरमन आहेत डॉट बॉल. पद्मकर अप्पा शिरोशे यांच्याकडून तेजेच्या विकेट हॅट्रिक साठी अप्पा किती 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 बोट वरती म्हणजे 2000. गोलंदाज तयार तेजस. इथे राखलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. आगाशी टीमचा कॅप्टन चला आणि रावगाव थंडर टीमचा कॅप्टन लगेच संपर्क साधायचा. धापलकावर धावसंख्या 2. कमलाकर अप्पा यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक जे मात्र करतोय. 2 धावा धावपलकावर आहेत. लक्ष आपण पाहिलं 27 चेंडू 51 धावा हे टार्गेट. इथे टाकलेला हा चेंडू तिथे फटका चांगला सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. या बॉलवर संघाची धावसंख्या धावपलकावर 3 जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावा ज्या मात्र धावपलकावर आहेत. कामगिरी फार महत्वाची. ते खेळ कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचंय. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. नाणेफेक जे मात्र आपण करतोय. गोलंदाज तयार. चांगला बॉल फटका दमदार आहे. लॉंग अपला आहे क्षेत्ररक्षक. झेल इथे झालाय. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. कॅप्टनचा विशेष सन्मान केला जातो. कॅच तिथे संकेतने अप्रतिम टिपला आणि संकेत दिलेत मानिवलेला. आता संकेत मैदानाच्या आतमध्ये आलाय पण एका संकेतने कॅच पकडला. हे सर्वात महत्वाचं. गोलंदाज तयार. 3 बाद 1 फायनल डे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा ज्या मात्र खर्च केल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल फटका आहे दमदार आणि जाईल डीप फाईन लेगला. चेंडू सीमा पार. 4 रन चौकार. जर कुणाकडे मागितली शेजाऱ्याकडे तो देत नाही. पण संतोष दादांनी एवढं मोठं मैदान उपस्थित करून दिलंय. दादांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. आणि त्यांच्या जोडीला अशोक दादा विषय हे मात्र उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. नेट प्रॉब्लेममुळे तुमच्यापर्यंत लाईव्ह सेवा पोहोचत नव्हती त्याबद्दल आमच्या माऊली लाईव्ह इव्हेंट्स आणि आयोजक कमिटीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. खास करून म्हणजे आतापर्यंत हे मैदान आपण पाहिलं कमीत कमी 50 वर्ष झाले असे. तर दादांनी दिलेलं आहे. संतोष दादांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. आणि रिगल संतोष दादा व्यासपीठावर आलेत हे सर्वात महत्वाचं. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. फटाक्यांची आतिषबाजी ग्राउंड मालकासाठी वाजवली जाते. हे फटाके कमी आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी 4 ते 5
वेळाफटाके वाजले पाहिजे, कारण त्यांनी या क्रीडा स्पर्धेसाठी हे मैदान विनामूल्य दिलेलं आहे. आणि कधी तुमच्या गावातील खेळाडू असतील, मानवलीचे खेळाडू असतील, या विभागातील जेवढे खेळाडू असतील, तुम्ही खेळा, तुमचं नाव कमवा, यासाठी मैदान त्यांनी ठेवलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. गोलंदाज तयार आहेत. इथे राखलेला हा चेंडू भन्नाट वेगाने मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील, रनआउटची संधी तिथे निर्माण होऊ शकेल. एक धाव. सामना खूप दूरवरती गेला. लेग बायचा इशारा आला राणे सरांचा. धाबलकावर धाव संख्या 22, 22 धावा. इथे राखलेला हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक येतील, रनआउटची संधी. विकासची आज कामगिरी थोडीशी खराब राहिलेली आहे. प्रत्येक मॅच मध्ये बॅटिंगला आला, पहिल्या बॉलवर आउट झाला. रनआउटची संधी होती, तो डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. आणि डायरेक्ट हिट जर तुम्हाला करायचं असेल तर लहानपणी जो गोट्यांचा खेळ असतो ना, तो खेळणं फार गरजेचं. तिथं तुम्हाला नियम मिळतो, परंतु आता तो विकासला मिळालेला नाहीये. जाव्या मैदानाच्या आत 24 धावा. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक व्हायला पाहिजे. सौरभ दुसऱ्या षटकात आहेत आणि जबरदस्त गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. शिरवली विजयाच्या उंबरट्यावर. 2 बॉल 29 धावा हे लक्ष. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळतो. खास करून प्रत्येक महिला वर्ग जे उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. या आयोजक कमिटीची विनंती आहे. आपल्याच गावाचं हे आयोजन आहे, आपल्या परिसराचं आयोजन आहे, त्यामुळे विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल. राणे सरांचा इशारा. संघाची धावसंख्या धावफलकावर 5 बाद 24 धावा. सागर शिंगोळे अँड कंपनी 5व्या सामन्यात इन ऍक्शन. ओरिजिनल जे बोले कोरावळे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल आणि या सामन्यात मोठा विजय प्रस्थापित केलाय टीम जयमान शिरवली. अभिनंदन. हार्डलक टीम शिवशंभो मानिवली. टाळ्यांचा होतोय कडकडाट, कारण शिरवली जिंकलाय आणि शिरवली जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही उपस्थित आहे हे सगळ्यांनीच सांगितलं. धन्यवाद.